झोपेचं सोंग घेतलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, तर राजकीय स्तरावरून पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलं. मुंबईमध्ये भाजपच्या महिला आरक्षण समर्थनातील जनआक्रोश मोर्चावेळी वाहतूक कोंडी. संतप्त महिलेनं कारमधून उतरत मोर्चातील नेते आणि पोलिसांना विचारला जाब. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत माझ्या मनातही शंका. बारामतीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं अपघातावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य, तर सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. बंधू अशोक खरातच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. यापूर्वी 2 वेळा सुनावणी पुढे ढकलली. आज निर्णय होणार का, याकडे लक्ष. अशोक खरातचे ठाणे कनेक्शन उघड. महापालिकेतील क्लर्क महिलेवर फिरवला लिंबू. खरात आणि निवृत्त अतिरिक्त आयुक्त महेश आहेर विरोधात गुन्हा. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील 5ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. 27 एप्रिलपर्यंत आरोपीचा मुक्काम पोलीस कोठडी. मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांविरोधात मनसे मैदानात. मला मराठी येते, मराठी रिक्षांवर मनसे लावणार फलक. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पावसासह गारपिटीची शक्यता. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणामध्ये देखील अलर्ट. हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचं फिलिंग. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी नव्हे तर दहशतवाद पसरवत असतात, असा उल्लेख वादग्रस्त वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंची सारवासारव. भाजपकडून टीकेचा भडीमार. सलग 4थ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा. कसारा सीएसएमटी लोकल 45 मिनिटं उशिरानं. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकल प्रवाशांची रखडपट्टी. इराण विरुद्ध अमेरिका युद्धविराम संपणार असल्यानं जगाची धाकधूक वाढली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती पाकिस्तानात पोहोचले नाहीत. इराणच्या शिष्टमंडळाचीही प्रतीक्षा. चर्चेच्या दुसऱ्या फेरीचं भवितव्य अधांतरी. पेट्रोल डिझेलची चिंता मिटली आता. 85% इथेनॉलवर धावणार गाड्या. केंद्र सरकार फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या तयारीत.